श्री स्वामी समर्थ मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण होळी ही नवीन वर्षाच्या सरते म्हणजे शेवट फाल्गुन पौर्णिमेत साजरी करत असतो. होळीला आपण शिमगाई म्हणत असतो. वाईट गोष्टींचा नाश करून त्यावर विजय मिळविण्यासाठी हा सण साजरा केला जातो. सृष्टी त्या काळामध्ये बदलत असते. ती जणू जुनी पानं सोडून नवीन पालवी धरत असते. अनेक झाडांना मोहर आलेला असतो. यामागे धार्मिक कथाही आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. जसं प्रल्हाद महाराज आणि होलिका दहनाची. होलिका ही त्याची आत्या असते. होलिकाला वरदान असतं, ती अग्नीत जळणार नाही, म्हणून ती प्रल्हादांना होळीमध्ये घेऊन बसत असते अग्नीमध्ये. पण ती स्वतः जळते आणि प्रल्हाद महाराजांना काहीही होत नाही. ही तर कथा सगळ्यांनाच माहिती आहे. पण आम्ही लहानपणी 15 दिवस आधीच शेणी गोळा करायचो. कशासाठी? तर आम्ही होळीसाठी वेगवेगळ्या वस्तू बनवायचो शेणीपासनं. म्हणजे जसं की चकल्या, अडकित्ता, सूर्य, चंद्र हे आम्ही शेणीपासनं बनवायचो आणि ते कडक उन्हामध्ये सुकवायचो. आणि त्याच्यानंतर मध्ये बीळ करायचो. त्याच्यामुळे तर एका हारामध्ये ओळायचो. नारळाची दोरी घ्यायचो, त्याच्यात ते ओळायचं. एका हारामध्ये 16-17 शेणीचे ते आम्ही बनवलेले चकल्या असायच्या. आणि ते आम्ही माझ्या आजोबांसोबत किंवा वडिलांसोबत जेव्हा होळी दहनाला जायचो तेव्हा ते होळीमध्ये दहन करायचो. ती सगळ्या गोष्टीच वेगळ्या होत्या. तो अनुभव सगळा वेगळा होता बालपणीचा. ठीक आहे आत्ता पण आत्ताच्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या नाही. गावात तरी थोड्याफार प्रमाणात अजूनही त्या सगळ्या गोष्टी आहे, पण शहरातल्या मुलांना ह्या गोष्टी काहीच माहिती नाही. त्यांना होळी म्हणजे फक्त कलरमध्ये खेळणं, मस्ती करणं एवढंच माहिती आहे. ठीक आहे, असो, त्यांचीही त्यात काही चुकी नाही आहे. आणि ही होती माझ्या सोसायटीमधील होळी. सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.